प्रेमविवाहानंतरही पत्नीने प्रियकराशी संबंध, पतीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप, पत्नी आणि प्रियकर अटकेत. सांगली शहरातील 100 फुटी रोड परिसरातील पोळमळा येथे घडलेल्या धक्कादायक खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासात उलगडा केला आहे. पतीचा गळा आवळून खून करून तो बेशुद्ध पडल्याचा बनाव केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. मृताचे नाव आनंद हनुमंत सरजे, वय वर्ष 28, राहणार पोळमळा, विठ्ठलनगर, सांगली असे असून आरोपी पल्लवी आनंद सरजे, वय वर्ष 22 आणि तिचा कथित प्रियकर दीपक अप्पासाहेब आजमाने, वय वर्ष 21 यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आनंद सरजे आणि पल्लवी यांचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र 2 लहान मुले आहेत. मात्र गेल्या काही काळापासून पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते. मयत आनंद यांना दारूचे व्यसन होते आणि ते दारूच्या नशेत पत्नीला मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप तपासात समोर आला आहे. तपासानुसार 25 जूनच्या मध्यरात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर पत्नीने तिच्या कथित प्रियकराला घरी बोलवल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांनी मिळून आनंद यांचे पाय ओढणीने बांधले आणि त्यांच्या छातीवर बसून हाताने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी चौकशीत दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी आनंद सरजे हे झोपेत बेशुद्ध पडल्याचा बनाव केला आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वी त्यांना मृत घोषित केलं. मृत्यू संशयास्पद वाटल्याने शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये गळा आवळल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झालेला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे आणि या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 182/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 61(2) आणि 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.